बावनकुळे जे सरनेम आहे ते शेड्यूल कास्टमध्ये आहे. तर बावनकुळे सरनेम हे व्हीजेएनटीमध्ये आहे. एखाद्या वेळी तुमचंही आडनावाने कधीच जात ठरत नाही. त्यामुळं आपण ओळखूच शकत नाही आडनावाने कोण कोणत्या जातीचा आहे. आमच्याकडे ओबीसीमध्ये गबने आहेत. गबने काही काही त्या ठिकाणी शेड्यूल कास्टमध्ये आहेत, शेड्यूल कास्टच्या काही जातीमध्ये आहे. काही वासनिक तिकडे शेड्यूल कास्टमध्ये आहे, तर आमच्याकडे ते ओबीसीमध्ये दिसतात. तर त्यामुळं असे जातीच्या आधारावर किंवा एका आडनावावर म्हणजे एका आडनावावर तुम्ही कोणाचा शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब किंवा ओबीसी ठरू शकत नाही, मराठा ठरू शकत नाही. आडनावावर कोणाचंही कास्ट सर्टिफिकेट निघू शकत नाही. कुठलंही कास्ट सर्टिफिकेट या राज्यामध्ये डॉक्युमेंटवर निघतं. त्यामुळे डॉक्युमेंट जर योग्य असेल तरच कास्ट सर्टिफिकेट मिळतं. आणि डॉक्युमेंट कसे द्यावे म्हणजे कास्ट सर्टिफिकेट कसे द्यावे हे प्रांताला एक प्रोसिजर दिली आहे. कुठले डॉक्युमेंट लावावे प्रांतासमोर तेही एक प्रोसिजर आहे. कुठल्या कुठल्या डॉक्युमेंटवर प्रांत सर्टिफिकेट देऊ शकतं हेही त्या ठिकाणी कायद्यामध्ये लिहिलेलं आहे. आणि त्यामुळं आडनाव हे काही पूर्ण कास्ट सर्टिफिकेट देण्याकरता पर्याप्त नाही. कुणाच्याही आडनावाला जोडून तुम्ही कोणतेही कास्ट सर्टिफिकेट देऊ शकत नाही. आडनावाची व्यक्ती प्रत्येक समाजामध्ये अलग अलग आहेत. काही ओबीसीत आहे, काही मराठात आहे, काही शेड्यूल कास्टमध्ये आहे, काही शेड्यूल ट्राईबमध्ये आहे, काही मानामध्ये आहे, काही 18 पगड जातीमध्ये आहे, व्हीजेएनटीमध्ये आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये असा आपण निर्णय करू शकत नाही.